नमस्कार, सोनाली कुक्स अँड क्रिएट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भेजा फ्राय. त्यासाठी मी घेतलेला आहे बकऱ्याचा एक अख्खा भेजा. तो 10-15 मिनटासाठी मी मॅरिनेट केलेला आहे हळद आणि मीठ लावून. आता फोडणीसाठी आपण घेणार आहोत आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, पण ते ठेचून घेतलेलं आहे आलं लसूण. 1.5 टेबलस्पून मी तिखट मसाला घेतला आहे, आगरी कोळी मसाला, आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर. चला तर मग आता आपण फोडणीला द्यायच्या तयारीला लागू. ठेचून घेतलेलं आलं लसूण आपण फोडणीला टाकलेलं आहे. ते चांगलं लालसर होईपर्यंत परतून घेऊया आणि त्यानंतर आपण त्यात मॅरिनेट केलेला भेजा ॲड करूया. मॅरिनेशनला ऑलरेडी आपण हळद आणि मीठ टाकलेलं, त्यामुळे परत टाकायची गरज नाही आहे. आता आपण हे चांगलं परतून घेऊया लसूण आणि भेजा. आणि आता आपण त्यामध्ये ॲड करत आहोत 1.5 टेबलस्पून मसाला. तोही चांगल्या प्रकारे आपण परतून घेऊया. भेजा आता आपला चांगला परतून झालेला आहे मसाल्यामध्ये. तो शिजण्याकरता आता आपण गॅस मंद आचेवर ठेवून तो वाफेवर ठेवूया 5-6 मिनटासाठी झाकण ठेवून. पाणी वगैरे ठेवायची गरज नाही आहे, फक्त झाकण उलटं ठेवूया वाफेवर. पाच मिनटं झालेली आहेत. आता झाकण आपण काढून वाफेवर ठेवलेला भेजा बघूया. भेजा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. आता तो आपण स्मॅश करूया, जेणेकरून मसाला एकजीव होईल संपूर्ण भेजामध्ये. काही लोक अख्खाच्या अख्खा भेजा ठेवतात. त्याने काय होतं, मसाला आतमध्येपर्यंत मुरत नाही भेजाला. आतमध्ये पूर्ण भेजा व्हाईटच राहतो आणि बाहेरून लालसर राहतो. त्यामुळे भेजा आपण चांगलं स्मॅश करून घेऊया. छान टेस्टी लागतो. असं चकना आयटम पण आपण यूज करू शकतो, एकदम टेस्टी. भेजा आपला तयार आहे. आता आपण तो कोथिंबीर टाकून गार्निश करूया छान प्रकारे आणि खाण्यासाठी सर्व करूया. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, माझी रेसिपी आवडली असेल, तर नक्की माझ्या रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली. आणि तुम्हीही घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू. नक्कीच कमेंट करून मला सांगा. थँक्यू.